नमस्कार. वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. जन्म मृत्यू विज्ञान भाग 38. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भृंग मधुपान करतेवेळी गुंजाराव करत नाही, तसे थोर पुरुष देखील आपल्या साधनेचा ढोल वाजवत नाहीत. ते आत्मतृप्त असतात. सामान्य जनांना ते कोण आहेत ते समजत नाही. सामान्य जन केवळ चमत्कार दाखवणाऱ्यांच्याच मागे लागतात, पण त्यामुळे कोणाचीच प्रगती होत नाही. योगीराज मनोहर आपल्याला सांगतात की प्रतिदिन साधना करून आपणही आपल्या जड देहाबाहेर जाऊन पुन्हा आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. प्रत्येक जण योग्य ती साधना करून श्रेष्ठ बनू शकतो व जिवंतपणी आपले मरण पाहू शकतो. असे असता दुसऱ्याचे अनुभव आशाळभूतपणे नुसते ऐकण्यात काय पुरुषार्थ आहे? दिव्यानुभव घेण्यासाठी स्वतःच योग्य ती साधना करणे आवश्यक आहे. दुसरा कोणी जेवल्याने आपले पोट भरत नाही. याज्ञवल्क्य ऋषी मैत्रेयीला सांगतात, आत्मा अरे वा द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासतव्यः. यमराज व यमलोक, मृत्यू व यमलोक या जड जगतापेक्षा एखादा स्वतंत्र प्रदेश व वस्ती नसून बर्फात जसे पाणी असते तद्वतच या जडाच्या आतच सूक्ष्म गतीचा तो लोक व अवस्था आहे. भागवताच्या 3ऱ्या स्कंदातील अध्याय 30च्या श्लोक 29 मध्ये कपिल देव म्हणतात, अत्रैव नरकः स्वर्ग इति मातः प्रचक्षते. म्हणजेच नरक व स्वर्ग येथेच आहे, आपण तो पाहू शकतो. तद्वतच यमलोक व यमाबद्दल आहे. योगी मनोहर म्हणतात की मृत्यूवर नियंत्रण ठेवणारी एक शक्ती अवश्य आहे, पण आम्ही भारतीय लोक ज्या एका विशिष्ट आकार वा रचनेत पाहतो तशी ती असेलच असे नाही. इथे मनावरील संस्कारांचा प्रश्न येतो. जसे संस्कार तसे दर्शन होईल. मन आहे म्हणून दर्शन होईल, प्रचिती येईल. मनाची अवस्था जर नष्ट झाली वा साधक मनाच्याही पलीकडील उन्मनी अवस्थेत गेला तर त्याला कोणते साकार दर्शन होणार नाही. पण या तत्वाची अन्य प्रकारे अनुभूती मात्र त्याला अवश्य येईल. महाभारतातील द्रोण पर्वात अकंपन राजाच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे नारद अकंपन राजाच्या मनाचे सांत्वन करताना म्हणतात, एषा मृत्युर्देवदिष्टा प्रदानां प्राप्ते काल संहरन्ति यथावत स्वयं कृत्वा प्राणहरा प्रजानां आत्मानं वै प्राणिनो ध्वन्ति सर्वे नैतात् मृत्युर्दंड पाणिहि नास्ति तस्मान् मृतान् नानुशोचति धीरा मृत्युद्यात्मा निश्चयं ब्रह्मसृष्ट्यम. वरील श्लोकावरून असे दिसते की महाभारत काळी मृत्यूची एक स्वतंत्र देवता असून तिच्या हातात दंड आहे व ती मरणाऱ्याचे प्राण आपल्या दोराने हरण करते अशी कल्पना रूढ झाली असावी असे दिसते. पण मृत्यूची अशी अशास्त्रीय कल्पना महाभारतकारांनीच पूर्णतः अमान्य केली आहे असे त्यांचे नैतात मृत्युर्दंड पाणीही या वचनावरून दिसते. भगवान व्यास वरील वचनाद्वारे स्पष्टच सांगतात की मृत्यूची दंड घेतलेली कोणी साकार देवता नसून ही घटना ब्रह्मसृष्टीचाच एक भाग आहे. ब्रह्मावस्था जशी सृष्टीचा पसारा स्वतः करते तद्वत पसाऱ्याचा नाशही स्वतःच करते. म्हणून धीर पुरुषाने शोक करू नये. कोणी आपला मृत्यूकाळचा अनुभव सांगतात की यम स्वतः काळा असून तो काळ्या महिषावर बसून येतो व आपला दोरपाश टाकून प्राण हरण करतो. यम नावाचे साकार अस्तित्व खरोखरच आहे की तो आपल्याच मनाचा एक संस्कार आहे? खरोखरच असे असते तर प्रत्येक साधकाला शवासन साधनेत तसा यम दिसला असता. पण गडद काळ्या रंगापलीकडे व श्वास बंद झाल्यामुळे गळा घोटल्यासारखा विचित्र अनुभव येण्यापलीकडे साधकाला मृत्यूचा अन्य अनुभव येत नाही. आपल्या पूर्व संस्कारानुसार मरणोन्मुख माणूस गडद काळा रंग व श्वास निरोध याचा भिन्न भिन्न साकार अनुभव घेत असेल. मरताना
प्रत्येकाचा श्वास बंद होतो. म्हणून काही जणांना त्यांचा गळा त्या यमाच्या गळफासाने दाबला जाऊन त्याचे प्राण हरण केल्याचा अनुभव येत असावा. मृत्यूकाळची अवस्था अतिशय तीव्र असल्याने साकार अनुभव सुद्धा तितकेच तीव्र म्हणून सत्य वाटत असावेत. पण प्रत्येकाचे अनुभव काळ्या कभिन्न वर्णाला व श्वास बंद झालेल्या तीव्र संवेदनाला धरून असतात एवढे मात्र खरे. काळा वर्णच का दिसतो? तर प्रकाशरहित अवस्था म्हणजे कृष्ण वर्ण होय. प्रकाशाद्वारे जीवन सजते, नटते, जगते, तर प्रकाशाच्या अभावाने जीवन नष्ट होते. मृत्यू अवस्था ही प्रकाशरहित अवस्था असल्यामुळे साधकाला मृत्यू समयी घनदाट अंधकार दिसतो. मरण समयी आपण सजीव सृष्टीतून निर्जीव अवस्थेकडे आकर्षिले जातो. ह्यामुळे मृत्यू समयी साधकाला एका विलक्षण वेगाचा अनुभव येतो. हा अनुभव आपल्यालाही येतो. सूर्याच्या किरणांनी एखाद्या ठिकाणची हवा तप्त झाली की ती वर जाते व तिथे पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी भोवताच्या प्रदेशातून थंड हवा तिथे वेगाने आकर्षिली जाते. तद्वत मृत्यू अवस्था शून्य पोकळी असल्याने त्या शून्य अवस्थेकडे जाणारा जीवात्मा प्रकाशमय म्हणजे गुरुभार वातावरणातून कर्शीला जात असल्यामुळे अतिवेगाने धाव घेतो. हाच मृत्यूच्या भयंकर वेगाचा अनुभव होय. हा वेग मरणोन्मुख व्यक्तींना रेड्यासारखा धावणाऱ्या जनावराद्वारे व्यक्त होत असावा. वास्तविक यम नावाची कोणतीच व्यक्ती नाही. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.